नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी। आज आपण बघणार आहोत अल्किल हलाइडची रिॲक्शन अल्कोहोलिक केवच सोबत। अल्किल हलाइडची अभिक्रिया अल्कोहोलिक केवच सोबत कशी होते त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आज आपल्याला घ्यायची आहे। आणि या ठिकाणी होणारी अभिक्रिया आहे इलिमिनेशन रिॲक्शन। या ठिकाणी होणारी अभिक्रिया आहे डिहायड्रोहॅलोजनेशन। ठीक आहे, आता रिॲक्शन कशी होते, काय काय होतं, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। ओके, रिॲक्शन कोणती आहे? पहिल्यांदा रिॲक्शनचं नाव लिहू आपण। आता काय घेतलं आपण? अल्किल हलाइड RX प्लस काय घेतलं आपण? KOH, कसलं? अल्कोहोलिक। एक वाक्य लक्षात घ्या बाबांनो, तुम्ही जर अल्किल हलाइडची अभिक्रिया अल्कोहोलिक केवळ सोबत केलो तर त्या ठिकाणी होणारी अभिक्रिया कुठली असते? इलिमिनेशन रिॲक्शन। किंवा त्या ठिकाणी होणारी अभिक्रिया कुठली? डिहायड्रोहॅलोजनेशन। डिहायड्रोहॅलोजनेशन रिॲक्शन। एक वाक्य आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। आपण जर अल्किल हलाइडची अभिक्रिया अल्कोहोलिक केवच सोबत केली तर त्या ठिकाणी इलिमिनेशन रिॲक्शन होते, त्या ठिकाणी डिहायड्रोहॅलोजनेशन रिॲक्शन होते आणि त्या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट हा अल्किन असतो। अल्किन इज फॉर्म्ड ॲज अ प्रोडक्ट। अल्किन इज फॉर्म्ड ॲज अ प्रोडक्ट। संपलं, झालं। हे लक्षात घ्या पहिल्यांदा। एक एक वाक्य आपण डोक्यात ठेवलं पाहिजे। अल्किल हलाइडची अभिक्रिया अल्कोहोलिक केवच सोबत केल्यास त्या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट हा अल्किन आहे। अरे व्हिडिओ बघा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्प्रेड करा, पसरावा, व्हायरल करा। म्या शिकवून बेजार, गोनी बी बघणार झाले, सगळ्याला स्प्रेड करा रे, पाठवा रे, शेअर करा रे, सबस्क्राईब करायला लावा रे, लाईक करायला लावा रे। ठीक आहे, आता एक एक वाक्य सांगतो। पहिलं वाक्य आहे डिहायड्रोहॅलोजनेशन म्हणजे काय? डिहायड्रोहॅलोजनेशन कशाला म्हणतात याचा अर्थ पहिल्यांदा बघू आपण। आता याच्यामध्ये पहिला शब्द आहे डी, दुसरा शब्द आहे डी, झाला का? दुसरा आहे हायड्रो आणि तिसरा शब्द याच्यामध्ये आहे हो का, हॅलोजन। आणि चौथा शब्द आहे शन। हा, डिहायड्रोहॅलोजनेशन शब्द आहे। मग आता तुम्हाला व्याख्या करायचं आहे डिहायड्रोहॅलोजनेशन म्हणजे काय, कशाला म्हणतात डिहायड्रोहॅलोजनेशन, तो शब्द प्रयोग या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। बाबांनो, केमिस्ट्रीमध्ये डी या शब्दाचा अर्थ होतो काढून टाकणे, म्हणजे रिमूव्ह करणे। डी म्हणजे काय? काढून टाकणे। काढून टाकणे म्हणजे रिमूव्ह करणे इंग्लिशमध्ये। आणि हायड्रो म्हणजे हायड्रोजन, आणि हॅलोजन म्हणजे हॅलोजन, आणि शन म्हणजे प्रोसेस, रिॲक्शन। माझ्या मनानं तयार केलं हे, बरोबर आहे का? बघा बाबांनो, डिहायड्रोहॅलोजनेशन म्हणजे अशा प्रकारची प्रोसेस, अशा प्रकारची रिॲक्शन ज्याच्यामध्ये हायड्रोजन आणि हॅलोजन काढून टाकलं जातं। हायड्रोजन आणि हॅलोजन रिमूव्ह करणे, अशी प्रक्रिया, अशी प्रोसेस, अशी रिॲक्शन, ह्याला ऑब्लिक करून लिहितो मी, रिॲक्शन, दॅट इज कॉल्ड ॲज डिहायड्रोहॅलोजनेशन। म्हणजे डिहायड्रोहॅलोजनेशन या शब्दाचा काय अर्थ होतो हे आपल्याला कळलं पाहिजे, म्हणून हे तुमच्या समोर मी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आता सविस्तर व्याख्या करू। तुम्हाला कळालं डिहायड्रोहॅलोजनेशन म्हणजे काय? हायड्रोजन आणि हॅलोजन काढून टाकणे, काढून टाकणे, काढून टाकणे। मग आता व्याख्या करू बाबा। आता बघा, एक उदाहरण घेतो तुमच्या समोर। बाबांनो, हो का, इथं H आहे, हो का, इथं X आहे, इथं H आहे, इथं X आहे। ठीक आहे, ह्याची अभिक्रिया केली आपण कोणासोबत? अल्कोहोलिक केवच सोबत, अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत। आता व्याख्या करतो मी। डिहायड्रोहॅलोजनेशन म्हणजे काय तो शब्द डिफाईन करतो। बाबांनो, हॅलोजनचा ॲटम ज्या कार्बनला जोडलाय तो अल्फा, हॅलोजनचा ॲटम ज्या कार्बनला जोडलाय तो अल्फा, आणि अल्फाच्या शेजारी असलेला कार्बन म्हणजे बीटा। बघा, अल्फा बीटा कळलं पाहिजे। ज्या कार्बनला हॅलोजनचा ॲटम जोडलाय तो अल्फा, आणि अल्फाच्या शेजारचा कार्बन म्हणजे बीटा। ॲडजसंट कार्बन, नेबरिंग कार्बन, शेजारचा, जवळचा, लगतचा। लक्षात घ्या नीट, झालं। मग आपण काय करतो? काढून टाकतो। काय काढून टाकायचं आहे? अल्फा कार्बनला जोडलेला हॅलोजन व त्याच्या शेजारच्या
कार्बनला जोडलेला हायड्रोजन काढून टाकणे, कळालं का? त्याला म्हणतात डिहायड्रो हॅलोजिनेशन. आणि मग हा बॉन्ड इकडे शिफ्ट होणार आहे. बस संपलं. पहिल्यांदा व्याख्या आपण करू. डिहायड्रो हॅलोजिनेशन म्हणजे काय? अरे बाबांनो, डिहायड्रो हॅलोजिनेशन म्हणजे अल्फा कार्बनवरती असलेला हॅलोजन व त्याच्या शेजारच्या बीटा कार्बनवरती असलेला हायड्रोजन काढून टाकणे, काढून टाकणे, काढून टाकणे. दॅट प्रोसेस, दॅट रिॲक्शन इज कॉल्ड एज डिहायड्रो हॅलोजिनेशन. आणि मग आता तो शब्द प्रयोग आपण करूयात. डिहायड्रो हॅलोजिनेशन म्हणजे काय बघा. रिमूव्हल ऑफ हॅलोजन ॲटम फ्रॉम अल्फा कार्बन अँड हायड्रोजन ॲटम फ्रॉम ॲडजस्टंट बीटा कार्बन इज कॉल्ड एज डिहायड्रो हॅलोजिनेशन. अल्फा कार्बनवरती असलेला हॅलोजन व त्याच्या शेजारच्या बीटा कार्बनवरती असलेला हायड्रोजन काढून टाकण्याची प्रक्रिया, प्रोसेस, दॅट इज कॉल्ड एज डिहायड्रो हॅलोजिनेशन. बस. रिमूव्हल ऑफ हॅलोजन फ्रॉम अल्फा कार्बन अँड हायड्रोजन ॲटम फ्रॉम ॲडजस्टंट बीटा कार्बन इज कॉल्ड एज डिहायड्रो हॅलोजिनेशन. रिमूव्हल ऑफ हॅलोजन ॲटम फ्रॉम अल्फा कार्बन अँड हायड्रोजन ॲटम फ्रॉम ॲडजस्टंट बीटा कार्बन इज कॉल्ड एज डिहायड्रो हॅलोजिनेशन. अशा प्रकारची त्याची व्याख्या या ठिकाणी करता येते. आणि डिहायड्रो हॅलोजिनेशन ही रिॲक्शन इलिमिनेशन रिॲक्शन आहे. आणि ती कुठल्या प्रकारची आहे? बीटा इलिमिनेशन. ही रिॲक्शन आहे बीटा इलिमिनेशन. दिस रिॲक्शन इज कॉल्ड एज बीटा इलिमिनेशन. या रिॲक्शनला काय म्हणतात? बीटा इलिमिनेशन असं म्हणतात. और दिस रिॲक्शन इज ऑल्सो कॉल्ड एज 1-2 इलिमिनेशन. 1-2 इलिमिनेशन म्हणजे 1-2 म्हणजे कसं? 1 नंबरच्या कार्बनवरचा हॅलोजन आणि 2 नंबरच्या कार्बनवरचा हायड्रोजन, 2 लगतच्या कार्बनवरचे 2 ॲटम्स निघून गेले, एक हॅलोजन एक हायड्रोजन, म्हणून दॅट इज कॉल्ड एज 1-2 इलिमिनेशन. और दिस इज कॉल्ड एज बीटा इलिमिनेशन. कारण बीटा कार्बनवरचा हायड्रोजन निघून जातो म्हणून दॅट इज कॉल्ड एज बीटा इलिमिनेशन. तर ह्या सगळ्या गोष्टी नीट लक्षात घ्या. अशा प्रकारे या ठिकाणी डिहायड्रो हॅलोजिनेशनचा काय अर्थ होतो हे तुमच्यासमोर सांगितलेलं आहे. आता रिॲक्शनला सुरुवात करू. तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला घ्यायचं आहे अल्किल हलाईड. अल्किल हलाईडची अभिक्रिया कोणासोबत करायचं आहे? अल्कोहोलिक केओएच सोबत. आणि मग त्या ठिकाणी होणारी अभिक्रिया कुठली आहे? डिहायड्रो हॅलोजिनेशन, इलिमिनेशन, 1-2 इलिमिनेशन, बीटा इलिमिनेशन, 1-2 इलिमिनेशन. मग ती रिॲक्शन कशी होते? आता उदाहरणं घेऊ. ही सगळी माहिती सांगितली, बेसिक माहिती. आता डायरेक्ट आपण रिॲक्शनला करू. आणि रिॲक्शन करताना 3 गोष्टी फार महत्त्वाच्या. नंबर 1, तुम्ही काय करताय? अल्किल हलाईडची रिॲक्शन अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत करताय, अल्कोहोलिक केओएच सोबत करताय, अल्कोहोलिक केओएच. त्या ठिकाणी 3 गोष्टी लक्षात ठेवायचं. नंबर 1, अल्फा कार्बनवरचा हॅलोजन ॲटम काढून टाकावा, त्याच्या शेजारच्या बीटा कार्बनवरचा हायड्रोजन काढून टाकायचा, आणि सगळ्यात शेवटी अल्फा आणि बीटा या दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड लिहायचं. एवढ्या 3 गोष्टी जर तुमच्या लक्षात आल्या तर हा संपूर्ण भाग तुम्हाला लक्षात येईल. त्याच्याबद्दल वेगळे सांगायची आवश्यकता नाही. बस एवढं लक्षात घ्या, संपलं. मग आता रिॲक्शन कशी होते, काय होते त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण टप्प्याटप्प्यानं बघूया. ओके, रिॲक्शनला सुरुवात करू. अल्किल हलाईडची अभिक्रिया अल्कोहोलिक केओएच सोबत कशी होते त्याच्याबद्दलची माहिती असं घेऊ, लिहून घ्या. एक कन्सेप्ट नीट बघा बरं का. सगळ्या गोष्टी सांगितल्यात, फक्त आपण व्यवस्थित समजून घ्यायचा. बस व्यवस्थित समजून घेतलं सहज लक्षात येईल. आता डायरेक्ट आपण रिॲक्शनला सुरुवात करूया. बघा आता कसं रिॲक्शन होते. पहिल्यांदा आपण करू जनरल रिॲक्शन. इथून करू, इकडून स्टार्ट करू. हो का? ही आपली जनरल रिॲक्शन. इथं लिहितो एच. दिसते का? आपण एच बघतो पहिल्यांदा, दिसते का नाही? हां दिसला रे. बरं चला जरा तरी खाली लिहितो जरा. ठीक आहे. बघा इथं कार्बन आणि इथं कोण आहे? एक्स प्लस लिहू का इथंच केओएच सोबत रिॲक्शन करू आपण. कसला? अल्कोहोलिक केओएच. चला हीट करा, करू वाटलं करा, नसं करा. बघा हे कोण आहे? अल्किल हलाईड. अल्किल हलाईडची रिॲक्शन तुम्ही कोणासोबत केली? अल्कोहोलिक केओएच. लक्षात घ्या, कधी बी अल्कोहोलिक केओएच घेतलं की इलिमिनेशन होतं आहे, आणि ॲक्वाइस केओएच घेतलं की सब्स्टिट्यूशन होतं आहे. एक्वाइस केओएच लेने से क्या होगा? सब्स्टिट्यूशन होगा. और अल्कोहलिक केओएच लेने से क्या होगा? एलिमिनेशन होगा. यहाँ पे हमने क्या लिया है? अल्कोहलिक केओएच लिया है, तो क्या होगा भाई? यहाँ तो एलिमिनेशन होने वाला है. कोणत्या प्रकारचं इलिमिनेशन हो? 1-2 इलिमिनेशन गुरुजी. त्याला दुसरं नाव काय हो? बीटा इलिमिनेशन म्हणतात हो गुरुजी. अरे कळलं का? नाही कळालं पोरांनो? कळलं का?
मग आता आपल्या नियमानं करू. हे घेतलं अल्किल हलाईड, त्याची रिॲक्शन केली आपण अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत, अल्कोहोलिक केवट सोबत. आता या ठिकाणी होणारी अभिक्रिया कोणती आहे? डिहायड्रोहॅलोजनेशन. या ठिकाणी घडणारी अभिक्रिया कुठली आहे? डिहायड्रोहॅलोजनेशन. कसं करायचं? 3 वाक्य विसरायचं नाही बस. कुठली काय रिॲक्शन असणार, हे 3 वाक्य विसरायचं नाही. भूल ना जाना ओ पोरा पोरा, भूल ना जाना ओ पोरा पोरा, माझे 3 नियम चिडिप चिडिप चिडिप, सनम मेरे पुरानो सनम मेरे पुरानो. कळलं का? कळलं का रे तुम्हाला? कळलं का रे तुम्हाला? कळलं का रे? ओके. आता 3 वाक्य कोणते? नंबर 1, अल्फा कार्बनवरचा हॅलोजन काढून टाकावा, काढणार. त्याच्या शेजारच्या बीटा कार्बनवरचा हायड्रोजन काढून टाकावा, काढणार. आणि सगळ्यात शेवटी अल्फा आणि बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड लिहायचं, लिहिणार. या 3 गोष्टी जर तुम्हाला कळाल्या, रिॲक्शन कळाली. आता बघा, आता हा कोण आहे? हॅलोजन. हॅलोजन ज्या कार्बनला जोडलाय तो अल्फा आणि त्याच्या शेजारचा कार्बन बीटा. ठीक आहे. अल्फा कार्बनवरचा हॅलोजन काढून टाकावा आणि त्याच्या शेजारच्या बीटावरचा हायड्रोजन काढून टाकावा आणि अल्फा बीटाच्या मध्ये हा डबल बॉन्ड लिहावा. संपली रिॲक्शन, संपली. आता बघा काय उरलं. बघा उरलं का बघितलं तुम्ही? सिंगल बॉन्ड सी, सिंगल बॉन्ड. आता इथे डबल होईल. बघा हे डबल, हे सी, सिंगल बॉन्ड. रिॲक्शन पूर्ण झाली, अल्किन तयार झालं. हे अल्किल हलाईड आणि हे अल्किन तयार झालं. काय केलं तुमच्या समोर आहे. आता काय करायचं? H आणि OH इथे लिहू का? -H2 आहे का? H आणि OH निघून जाते. H हा OH सोबत निघून जातो, H2, आणि हा X K सोबत निघून जातो, म्हणजे -KX. बस आपला मुख्य प्रॉडक्ट हा आहे. हे कोण आहे? अल्किल हलाईड. आणि हे कोण आहे? अल्किल. बस संपली. अशा प्रकारची आपली संपूर्ण रिॲक्शन आहे. व्यवस्थितपणे लक्षात घ्या. तुमच्या समोर हा सगळा भाग सांगितलेला आहे. ओके. आता एक रिॲक्शन करून दाखवतो, एक एक्झाम्पल करून दाखवतो, म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. ओके. बघा सुरुवात करा. इथून स्टार्ट करू. CS3 CH2 OH. ठीक आहे. ह्याला मी काय करतो? CH2 लिहितो आणि H वर लिहितो, म्हणजे CS3 CH2 H तेच आहे, इथिल अल्कोहोल आहे. प्लस काय घेतो इथं? KOH. कसलं घ्यायचं आहे? अल्कोहोलिक. हां सॉरी इथं CL घ्यायचं, CL घ्यायचा. सॉरी. कळलं का? आता हॅलोजन ज्या कार्बनला जोडलाय तो कोण झाला? अल्फा. त्याच्या शेजारचा बीटा. नियम काय म्हणतो? अल्फा कार्बनवरचा हॅलोजन काढावा व त्याच्या शेजारच्या बीटावरचा हायड्रोजन काढावा. अल्फा बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड लिहावा. काय उत्तर? CH2 डबल बॉन्ड CH2 झालं. हो का? CH2 डबल बॉन्ड CH2. आता H आणि OH प्लस H2 बरं का, आणि हे K आणि Cl प्लस KCl. ह्याचं नाव आहे इथिलीन. काय झालं? इथिलीन तयार झालं. सोपी रिॲक्शन आहे. अशी किती उदाहरणं आपल्याला करता येतील. अजून एक उदाहरण बघा. CS3 CH2 आणि हे CH2 Cl प्लस काय घेतलं आपण? KOH. कसलं? अल्कोहोलिक. आता रिॲक्शन केली. आता परत तसंच करायचं. कुठली बी रिॲक्शन तुम्ही घ्या. आपण जेव्हा अल्किल हलाईडची रिॲक्शन अल्कोहोलिक KOH सोबत करतो, पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत करतो, तेव्हा एक वाक्य लक्षात घ्यायचं बाबा, अल्फा कार्बनवरचा हॅलोजन काढून टाकावा, त्याच्या शेजारच्या कार्बन बीटा कार्बनवरचा हायड्रोजन काढून टाकावा, अल्फा आणि बीटाच्या मध्ये शेवटी नंतर डबल बॉन्ड लिहावा. 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. बस 3 गोष्टी महत्वाच्या. तुम्हाला एवढं लक्षात ठेवलात लगेच कळून जाईल. चला. हो का? हे हॅलोजन जोडले ह्या कार्बनला अल्फा, त्याच्या शेजारचा हा बीटा. हां अल्फावरचा हॅलोजन Cl हॅलोजन आहे, त्याच्या शेजारच्या बीटावरचा H झालं, आणि अल्फा बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड लिहा. संपलं. कसं उत्तर? CS3 CH डबल बॉन्ड CH2 झालं. CS3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस H2 आणि प्लस KCl झालं. संपलं. ह्याचं नाव आहे प्रोपीन. झालं. अशी किती उदाहरणं घेता येतील. आणि अजून एक महत्त्वाचं वाक्य आपण लक्षात घ्यायचं. समजा बीटा कार्बनची संख्या
इथं एकच होती ना. आता बघा इथं बीटा कार्बन एकच आहे. हे अल्फा हा बीटा कार्बन एकच आहे. हो का, अल्फा बीटा कार्बन एकच आहे. समजा बीटा कार्बनची संख्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त असेल, परंतु त्याच्यावरती असलेल्या हायड्रोजनची संख्या जर समान असेल तर कोणत्याही एका कार्बनवरचा हायड्रोजन काढावा. कुठला बी एका ठिकाणचा काढा. कसं, मी उदाहरण घेतो म्हणजे लक्षात येईल. ओके, बघा उदाहरण घेतो तुमच्या लक्षात येईल सर्वांच्या. बघतो दिसलं आहे का सगळं. हां, दिसाले. बीटा कार्बनची संख्या एकापेक्षा जास्त असून त्याच्यावरती असलेल्या हायड्रोजनची संख्या जर समान असेल तर कोणत्याही एका कार्बनवरचा हायड्रोजन काढून टाकावा. लक्षात ठेवा रे बाबांनो. बघा आता वाक्य काय म्हणते माझं. इथं तुम्ही बघा, इथं स्टार्ट करतो लिहायला. हां, CH3 हां, CH हां, कसं लिहायचं. इथं काय CH3 CH Cl आणि CH3 प्लस काय घ्यायचं आपल्याला KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड. कसलं, अल्कोहोल. हीट करू आपण. आता हे एक्झाम्पल आपल्या समोर आहे. आता हॅलोजन ज्या कार्बनला जोडला तो अल्फा आणि अल्फाच्या शेजारचा बीटा आणि हा बी बीटा, हे दोन्ही बीटा आहेत. हा अल्फाच्या शेजारचा बीटा. आता इथं बघा बीटा कार्बनची संख्या एकापेक्षा जास्त आहे. 2 बीटा आहेत, परंतु त्यांच्यावरती असलेल्या हायड्रोजनची संख्या समान आहे. इथं बी 3 आहे. बघा मी काय सांगतोय. समजा बीटा कार्बनची संख्या जर एकापेक्षा जास्त असेल, परंतु त्यांच्यावरती असलेल्या हायड्रोजनची संख्या जर समान असेल तर कुठलाही एका ठिकाणचा हायड्रोजन काढायचं. कुठल्याही एका ठिकाणी समान असेल तर. मग आता इथलं काढा किंवा इथलं काढा, कुठल्या एका ठिकाणी इथलं काढा. ठीक, इथं UH CH2H. ठीक आहे. आता कसं होईल, अल्फा कार्बनवरचा हॅलोजन काढावा आहे का, त्याच्या शेजारच्या बीटावरचा H काढावा आहे का, अल्फा बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड लिहावा. कसे उत्तर CH2 डबल बॉन्ड CH3 CH2 डबल बॉन्ड CH3 प्लस H2O आणि प्लस घालू का मायनस H2O आणि मायनस KCl. कळलं. ओके, झालं. हे काय झालं, प्रोपिलिन तयार झालं. प्रोपिलिन. अजून एखादं बघा उदाहरण असंच सेम. हे Cl प्लस KOH कसलं, अल्कोहोलिक. ठीक आहे. आता Cl जोडला इथं म्हणजे हा अल्फाच्या शेजारचा बीटा. आता बघा या ठिकाणी 2 बीटा आहेत, परंतु ह्या दोन्ही बीटावरती असलेल्या हायड्रोजनची संख्या समान आहे. कसं ओळखायचं, इथं कार्बन आहे 1 2, इथं 2 हायड्रोजन आहेत. कार्बनची व्हॅल्यूची 4 पैकी 2 बॉन्ड आहेत, म्हणजे 2 कमी पडले. जेवढे कमी तेवढे हायड्रोजन. आता या ठिकाणी हा कोण आहे, कार्बन. 1 2 किती कमी पडले, 2 आणि मग ते 4 होते. मग कुठलं इथलं काढा किंवा इथलं काढा एका ठिकाणचं. हे बीटा जो का बीटा असेल तिथला एक H काढू आपण. हां, हे बीटा. अल्फावरचा हॅलोजन काढावा, त्याच्या शेजारच्या बीटावरचा H काढावा आणि अल्फा आणि बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड लिहावा. हे कसं येईल बघा उत्तर आपलं. हे रिंगला रिंग येईल आणि या ठिकाणी फक्त डबल बॉन्ड येईल आणि ते का मायनस H2O मायनस KCl झालं. ठीक आहे. आता आणखीन एक महत्त्वाचं उदाहरण. आता समजा अजूनही घेतो इथं CH3 Cl प्लस KOH कसलं, अल्कोहोलिक. आता बघा हॅलोजन कुठं जोडलं, इथं अल्फा, हे बीटा. म्हणजे या ठिकाणी बीटा कार्बनची संख्या 3 आहे, परंतु तिन्ही कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या समान आहे. इथं बी 3 आहे, इथं बी 3 आहे. जर समान असेल तर काय टेन्शन नाही. टेन्शन काय को लेने का बाई. अरे बाबा ह्या तिन्ही बीटा कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या जर समान असेल, कुठलं बी एका ठिकाणचं हायड्रोजन काढून टाकायचं पोरांनो. हे कळालं का रे या पोरांनो. कुठलं बी एका ठिकाणचं काढून टाकायचं रे हायड्रोजन. मग आता इथलं काढलं, हे 3 आहेत या, हे 2, इथं 1. हां, अल्फा कार्बनवरचा हॅलोजन काढावा, त्याच्या शेजारच्या बीटावरचा H काढावा, अल्फा बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड लिहावा आहे का, CH3 डबल बॉन्ड CH2
उत्तर काय आलं आपलं CH3C CH3 डबल बॉन्ड CH2 मायनस H2 आणि मायनस KCl आयसोब्युटिलीन. संपलं. कळले उदाहरण. प्रत्येक उदाहरण नीट लक्षात घ्या. प्रत्येक ठिकाणी उदाहरण घेताना थोडा थोडा फरक आहे. का फरक आहे हे पण तुमच्या लक्षात येणं फार महत्त्वाचं आहे. त्या अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. तर ह्या सगळ्या रिॲक्शन्स तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घ्या. आता अजून एक महत्त्वाचं वाक्य आहे बघा. मी काय सांगतोय. समजा बीटा कार्बनची संख्या जर एकापेक्षा जास्त असेल परंतु त्यांच्यावरती असलेल्या हायड्रोजनची संख्या समान नसेल म्हणला मी, समान नसेल तर एकापेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात. एकापेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात आणि त्याच्यापैकी सेटजेफ रूलनुसार एक प्रोडक्ट मेजर असतो. मेजर प्रोडक्ट हा अकॉर्डिंग टू सेटजेफ रूल. समजलं. मग कसं होतं बघू आपण. वाक्य लक्षात ठेवा. का वाक्य म्हणते. जर बीटा कार्बनची संख्या एकापेक्षा जास्त असेल आणि त्यांच्यावरती असलेल्या हायड्रोजनची संख्या समान नसेल तर एकापेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात. एकापेक्षा जास्त. कसं सांगतो. चला हो का बघा. CH3 CH Cl CH2 CH3 प्लस KOH अल्कोहोलिक. नीट बघा बरं का. हां आता हे कोण आहे अल्फा, हे कोण आहे बीटा, हे कोण आहे बीटा. इथं किती हायड्रोजन 3, इथं किती 2. कमी जास्त आहे. अहो बीटा कार्बनची संख्या एकापेक्षा जास्त आहे का आहे, परंतु त्यांच्यावरती असलेल्या हायड्रोजनची संख्या जर समान असेल तर नो टेन्शन. परंतु त्यांच्यावरती असलेल्या हायड्रोजनची संख्या जर समान नसेल तर एकापेक्षा जास्त प्रोडक्ट मिळतात. एकदा इथला एच काढायचं, एकदा इथला एच काढायचं. पहिला इथला काढू आपण. कशी उत्तर आपलं CH2 डबल बॉन्ड CH2 CH3 आणि एकदा इथलं काढायचं प्लस CH3 CH डबल बॉन्ड CH3 असे दोन प्रोडक्ट. आणि हा मेजर प्रोडक्ट. दिस इज द मेजर प्रोडक्ट. बाद झाली. एकापेक्षा जास्त प्रोडक्ट मिळणार. अजून एक उदाहरण बघा. अजून एक घेऊ बघा. आता हे उदाहरण आहे. इथं Cl आहे म्हणजे हा अल्फा. इथं कार्बन आहे हा बीटा कार्बन, हा बीटा कार्बन, हा बीटा कार्बन आहे का. इथं कार्बन किती आहे. आता इथं काय हे बीटा कार्बन. इथं 3 हायड्रोजन, इथं 2 हायड्रोजन, इथं 2 हायड्रोजन. हे दोन्ही समान आहेत. ह्या दोघांपैकी कुठलं बी एका ठिकाणचं काढा आणि इथले काढा एच. संपलं. म्हणजे कसं येईल प्रोडक्ट क्रमांक 1 असं येईल. इथे लिहू का मायनस H2 आणि मायनस KCl. ओके. आता इथे कसं येईल. इथला काढला आपण तर CH2 येईल आहे का. हे Cl आणि इथला H इथं डबल बॉन्ड येईल आहे का. सायक्लोहेक्झेन मिथिलीन. आणि इथला काढलं तर कसं होईल प्लस या ठिकाणी असेल. संपलं. हा एक प्रोडक्ट असे दोन. ह्याच्यापैकी एक मेजर असेल. संपलं. तर अशा प्रकारचे ह्या सगळ्या रिॲक्शन्स आपण लक्षात घ्यायच्या. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला अल्किल हलाईडची रिॲक्शन अल्कोहोलिक KOH सोबत करता येते. एक वाक्य लक्षात ठेवायचं. अल्किल हलाईडची अभिक्रिया अल्कोहोलिक KOH सोबत केल्यानंतर इलिमिनेशन होतं. 1,2 इलिमिनेशन होतं, बीटा इलिमिनेशन होतं, डिहायड्रो हॅलोजनेशन होतं आणि त्या ठिकाणी अल्किन तयार होतं. अल्किल हलाईडची अभिक्रिया अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत केल्यास, अल्कोहोलिक KOH सोबत केल्यास त्या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट अल्किन आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.